नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विक्रम शिरसोळे. आज तुमच्यापुढे एक कविता घेऊन आलो. त्या कवितेचा आशय लक्षात घ्या. तुमच्या भावांना, मित्रांना जर ही कविता कनेक्ट होत असेल तर त्यांच्याशी शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. कवितेचं शीर्षक आहे 25च्या पुढची लेकरं. डोळ्या देखत आम्ही जग जवळ येताना पाहिले. डोळ्या देखत आम्ही जग जवळ येताना पाहिले. जवळ पण आमच्या आवाक्या बाहेरच येऊन थांबलो. कोणाकडे नाही पैसा, इथं कोणाकडे नाही वेळ. हसत हसत म्हणतो आम्ही याला जीवनाचा खेळ. 25 वर्ष कुठे गेली आम्हालाही काही कळेना. 25 वर्ष कुठे गेली आम्हाला काही कळेना. आमचं यश पाहून मात्र कोणाचंच मन का बरं भरेना. आमचं यश पाहून मात्र कोणाचंच मन का बरं भरेना. माहिती की आम्हाला सगळ्यातलं सगळंच येतं. माहिती की आम्हाला सगळ्यातलं सगळंच येतं आहे हो. पण जरा वेगळं काही म्हणलं की आत्मविश्वासच कुठंतरी जातो. जरा वेगळं काही म्हणलं की आत्मविश्वासच कुठंतरी जातो. मनात जे होतं ते सोडून आम्ही सगळंच केलं. मनात जे होतं ते सोडून आम्ही सगळंच केलं आहे. आणि कर्तृत्वाच्या लढाईत तर आमचं मन तेवढं मिळतं. कर्तृत्वाच्या लढाईत आमचं मन तेवढं मिळतं. धावता धावता कुठंतरी क्षणभर थांबायचं मात्र राहिलं. धावता धावता कुठंतरी मात्र क्षणभर थांबायचं राहिलं. अपेक्षांचं गाठोडं आम्ही गाढवागत पाठीवर वाहिलं. अपेक्षांचं गाठोडं गाढवागत आम्ही पाठीवर वाहिलं. काल आलेल्या पोरांचं मात्र जगाला कौतुक फार. काल आलेल्या काल आलेल्या पोरांचं मात्र जगाला कौतुक फार. डोळ्यांची भाषा समजून घेतो आम्ही कायमचेच गपगार. आपल्या वेळी तसं नव्हतं ना. असा धाक दाखवला की आपण मात्र शांत. काल आलेल्या पोरांचं मात्र जगाला कौतुक फार. डोळ्यांची भाषा समजून घेतो आम्ही कायमचेच गपगार. जुने जे अनुभवी नव्यांना हे चपळ म्हणणार. जुने जे अनुभवी नव्यांना हे चपळ म्हणणार. आणि दोघांना जे जमत नाही तिथं मात्र आम्हीच कामी येणार. जुने जे अनुभवी नव्यांना हे चपळ म्हणणार. आणि जे दोघांना जमत नाही तिथे मात्र आम्हीच कामी येणार. शिक्षण अजूनही चालूच म्हणून हे लेकरू मोठं काही होत नाही. शिक्षण अजूनही चालूच म्हणून हे लेकरू मोठं काही होत नाही. पण खूप शिकलास लेकरा अशी पाठीवर थाप काही मिळत नाही. एवढं मोठं होऊन नेमकं काय हवंय त्याचं त्याला तरी कळू द्या. एवढं मोठं होऊन नेमकं काय हवंय त्याचं त्याला तरी कळू द्या. आणि बोलण्यापुरतं नको, खरंच लेकरू म्हणून कधीतरी जगू द्या.